ख्रिसमस म्हटला की केक आला, म्हणून आज आम्ही प्लम केक बनवणार आहोत. ह्या केकमध्ये प्लमचा वापर नसतो, पण भिजत घातलेल्या बेरीज आणि ड्रायफ्रूट्स छान फुगून यामध्ये टेस्टी लागतात, म्हणून याला प्लम केक म्हटलं जातं. हा केक बनवताना रमचा वापर केला जातो, पण आज आपण रम न वापरता हा छानपैकी केक कसा बनवायचा ते पाहूया. इथे आपण सर्व ड्रायफ्रूट्स क्रॅनबेरी ज्यूसमध्ये भिजत घालणार आहोत. त्यासाठी 1 टीस्पून काजूगर, 1 टीस्पून बदाम, 1 टीस्पून मगज बी, 2 टेबलस्पून बेदाणे, 2 टेबलस्पून काळा मनुका, 2 टेबलस्पून टुटी फ्रुटी आणि 2 टेबलस्पून क्रॅनबेरीज घेतले आहे. या सर्व गोष्टी आपण अर्धा कप क्रॅनबेरी ज्यूसमध्ये रात्रभर भिजत घालणार आहोत. आता आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स बघून घेऊ. प्लम केकसाठी लागणार आहे मैदा, पिठी साखर, दूध, तेल, दूध पावडर, मीठ, दालचिनी पावडर, वेलची पावडर, सुंठ पावडर, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि विनेगर. शुगर सिरपसाठी लागणार आहे साखर आणि गार्निशिंगसाठी लागणार आहेत काही ड्रायफ्रुट्स. सगळ्यात आधी आपण साखर कॅरमलाइज करून घेऊ. त्यासाठी घ्यायची आहे अर्धा कप साखर. आता ही साखर ऍड केल्यानंतर ह्याला पॅनमध्ये वितळू द्यायचं आहे. इतर प्लम केक जर तुम्ही पाहिले असतील तर त्यामध्ये बेरीज आणि ड्रायफ्रुट्स ऑरेंज ज्यूसमध्ये कमीत कमी 4 तास किंवा कधी कधी रात्रभरही भिजत घालून ठेवले जातात, पण आज आपण क्रॅनबेरी ज्यूसचा वापर करणार आहोत, त्यामुळे केक फार टेस्टी लागतो. साधारणपणे 2 ते 3 मिनिटात हे शुगर सिरप तयार होतं. लक्षात ठेवा, सुरुवातीला ही अशीच साखर वितळवून घ्यायची आहे. त्यामध्ये सुरुवातीला पाणी ऍड करायचं नाहीये. अशा प्रकारे साखर ढवळून घेऊया, जेणेकरून ती लवकर वितळेल. आता ख्रिसमस येऊन गेला की थोडेच दिवसात नववर्षाची सुरुवात होणार आहे. त्यावेळी तोंड गोड करण्यासाठी यापेक्षा उत्तम केक कोणता असेल? त्यामुळे आजची प्लम केकची रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. आता ही साखर साधारणपणे 1-1.5 मिनिटानंतर अशा प्रकारे कॅरमलाइज व्हायला लागली आहे. ही साखर मगाशी आपण मध्यम आचेवर ढवळून घेत होतो. आता या स्टेजला गॅस कमी करा किंवा बंदही करू शकता. लक्षात ठेवा, साखर वितळण्याची ही स्टेज एकदम परफेक्ट आहे. ही जास्त काळपट करायची नाहीये, नाहीतर त्याचा कडवटपणा उतरेल. आता आपण यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालणार आहोत. लक्षात ठेवा, जेवढी अर्धा कप साखर होती तेवढंच अर्धा कप आपण गरम पाणी यामध्ये घातलं आहे. सावकाशपणे हे ढवळून घ्यायचं आहे, कारण हे हातावर उडण्याची शक्यता असते. आता बघा, या डावलाला जी ही साखर चिकटली आहे ती पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण ढवळून घेणार आहोत. आता आपण गॅस चालू करूया. अशाच प्रकारे छान ढवळून घ्यायचं आहे. आता आपण बघू शकतो आपली साखर अगदी परफेक्टली कॅरमलाइज झाली आहे. हे शुगर सिरप थोडा वेळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत वळूया आपल्या पुढच्या कृतीकडे. ज्या टीनमध्ये आपण केक बनवणार आहोत त्याला तेलाचं ग्रीसिंग करून घेतलं आहे. त्यावर साधारणपणे 1 टीस्पून मैदा लावून घेऊ. आता आपण सगळ्यात आधी अर्धा कप पिठी साखर घेऊया. आज आपण जो केक बनवणार आहोत त्यामध्ये कुठेच अंड्याचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे व्हेज असणारे लोकही याचा आस्वाद घेऊ शकतात. आता यामध्ये 1/3 कप तेल ऍड करूया. यामध्ये चवीपुरतं अगदी चिमूटभर मीठ ऍड करूया. आता ह्या सर्व गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. मगाशी आपण जे शुगर सिरप बनवलं होतं ते पूर्ण आता थंड झालं आहे, ते ह्यामध्ये ऍड करूया. आता हे शुगर सिरप देखील ह्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता ह्यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स ऍड करू. हे पण ढवळून घ्यायचं आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून झाले की त्यामध्ये आपण मैदा ऍड करणार आहोत. 1.5 कप मैदा चाळून घ्यायचा आहे. डायरेक्ट आपण या मिश्रणामध्येच चाळून घेणार आहोत. या मैद्याबरोबरच अर्धा कप मिल्क पावडर ऍड करायची आहे. हा प्लम केक थंडीत बनवला जातो, त्यामुळे आपण ह्यामध्ये मसाल्यांचा वापर देखील करणार आहोत. त्यासाठी ऍड करू 1 टीस्पून दालचिनी पावडर, अर्धा टीस्पून सुंठ पावडर आणि अर्धा टीस्पून वेलची पावडर. या सर्व मसाल्यांमुळे यामध्ये अतिशय सुंदर चव येते. या सर्व गोष्टी चाळून झालेल्या आहेत. आता हा मैदा आणि इतर सर्व गोष्टी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा, यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतील त्या शिल्लक ठेवायच्या नाहीयेत, त्यासाठी आपण व्यवस्थित ढवळून घेऊया.
यामध्ये आता पाव कप दूध ऍड करूया। हा अशा प्रकारे केक जर तुम्ही बनवून बघितलात तर मुलंही अगदी आवडीने खातात। त्यामुळे बेकरीतनं केक आणण्यापेक्षा घरच्या घरी हा सुंदर प्लम केक बनवून बघा। आता आपण बघू शकतो हे मिश्रण थोडं घट्ट वाटतंय, पण आपण ड्रायफ्रूट आणि बेरीज ज्या क्रॅनबेरी ज्यूसमध्ये रात्रभर भिजत घातले होते तो ह्यामध्ये ऍड केला की हे अगदी परफेक्ट मिश्रण बनतं। आता आपण हे सर्व यामध्ये ऍड करूया। आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया। हे सर्व ड्रायफ्रुट्स ऑरेंज ज्यूस मध्ये भिजत घातले तरीही चांगले लागतात। त्यामुळे जर केक बनवायच्या वेळी क्रॅनबेरी ज्यूस अवेलेबल नसेल तर तुम्ही ऑरेंज ज्यूसचा वापरही करू शकता। लक्षात ठेवा, हा प्लम केक बनवताना हे बॅटर थोडं घट्टच ठेवायचं आहे, कारण जर हे जास्त पातळ झालं तर ह्या सर्व बेरीज आणि ड्रायफ्रुट्स केकच्या तळाला जाऊन बसतील। त्यामुळे हे बॅटर थोडं घट्टच ठेवायचं आहे। हे छान मिक्स करून घेतो आणि तुम्हाला या बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवतो। हे बघा, बॅटरची ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये ऍड करणार आहोत अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1.5 टीस्पून बेकिंग पावडर। आता ह्या दोन गोष्टी या बॅटर मध्ये व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेऊ। लक्षात ठेवा, हे आपण हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त जोर लावून किंवा पटापट हे मिक्स करायचं नाही। हे व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये 1.5 टीस्पून विनेगर ऍड करू। अशा प्रकारे विनेगर ऍड केल्यामुळे आपला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ऍक्टिव्हेट होतात आणि केक छान फ्लफी बनतो। आता आपण बघू शकतो या बॅटरची अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी बनली आहे। आता हा ओव्हन मध्ये शिजण्यासाठी ठेवायचा आहे। त्यासाठी मगाशी आपण या लीडला ग्रीसिंग करून त्यावर मैदा स्प्रेड केला होता। त्यामध्ये आता हे बॅटर घालूया। अशा प्रकारे सगळं मिश्रण ह्यामध्ये काढून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण ऍड केल्यानंतर हा टीन अशा प्रकारे थोडा आपटून घ्यायचा आहे, जेणेकरून हे मिश्रण अगदी व्यवस्थित बसतं। यावर आता ड्रायफ्रुट्सचं गार्निशिंग करून घेऊ। आपण बघू शकतो ड्रायफ्रुट्सचं मस्त गार्निशिंग झालं आहे। हा केक बेक होण्यासाठी आता ओव्हन मध्ये ठेवूया। हा केक बेक करायला ठेवण्याआधी 160 डिग्रीवर ओव्हन 10 मिनिटं प्रीहीट करायचा आहे। 10 मिनिट ओव्हन प्रीहीट करून घेतल्यानंतर आता हा केक आम्ही 45 मिनिट्स बेक होण्यासाठी ठेवणार आहोत। जर तुम्ही कढईमध्ये हा केक करणार असाल तर 10 मिनिट आधी कढई तापवून घ्या आणि त्यानंतर 55 मिनिट हा बेक करण्यासाठी ठेवा। आता 45 मिनिट्स होऊन गेले आहेत। हा केक बाहेर काढूया। केकचा स्मेल तर अगदी भन्नाट येतोय। बघूया तितकाच सुंदर बेक झालाय की नाही। आता टूथपिकच्या सहाय्याने बघूया हा व्यवस्थित बेक झाला आहे की नाही। टूथपिक अगदी सहज जाऊन आली आणि काही चिकटलंही नाहीये, याचा अर्थ अगदी परफेक्ट आहे। आता हा थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवू। मस्त असा प्लम केक खाण्यासाठी रेडी झालेला आहे। आता हा केक कट करून बघूया। हा केक दिसायला तर सुंदर आहेच, पण चवीलाही अतिशय टेस्टी आहे। बघा, केक अगदी मस्त बेक झाला। काय मग, ही प्लम केकची रेसिपी तुम्हीही ट्राय करून बघाल ना? येत्या क्रिसमससाठी हा प्लम केक बनवा आणि तुमच्या प्रियजनांचं तोंड गोड करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। आणि हो, जर पूर्वजाच रेसिपीजला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद।